मंत्रिमंडळ विस्तारून आता 2 दिवस झालेले आहेत. आज रात्रीपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत खाते वाटप होईल असं म्हटलं जात आहे. प्रामुख्याने मागच्या मंत्रिमंडळातले जे ज्येष्ठ मंत्री आहेत त्यांनी असं आज सांगितलेलं आहे माध्यमांसमोर येऊन की जास्तीत जास्त आज उशिरा किंवा उद्या सकाळपर्यंत खाते वाटप देखील जाहीर होईल. सरकार स्थापन झाल्यापासून ज्या काही खात्यांवरनं घोडं अडलं होतं या महायुतीचं, ती जी काही महत्वाची खाती आहेत त्या संदर्भात आणि ती कोणाला मिळू शकतात या संदर्भात आज आपण या व्हिडिओत बोलणार आहोत. त्यामुळे कुठेही जाऊ नका, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ऑफिशियल अजय निकते हे युट्यूब चॅनल शेअर करायला, लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे मंत्रिमंडळ विस्तार होऊन देखील आता 2 दिवस झालेले आहेत. आजचा 3रा दिवस आहे. त्यामुळे खाते वाटप कधी होतंय याकडे जसं महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे, राजकीय विश्लेषकांचं, राजकारणात ज्यांना रस आहे त्यांचं, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महायुतीतल्या तिन्ही पक्षातले जे मंत्री आता शपथ घेऊन त्यांना 3 दिवस उलटले त्यांचं लक्ष लागलेलं आहे की आता आपल्याला कुठल्या खात्याचं वर्णी आपल्या नावावरती लागते. मी जे मगाशी म्हटलंय त्याप्रमाणे की सरकार स्थापन ज्या दिवशी झालं किंवा निवडणुकीचे निकाल ज्या दिवशी लागले 23 तारखेपासून काही महत्वाच्या खात्यांवरची चर्चा, काही महत्वाच्या खात्यांबद्दलची रस्सीखेच सुरू आहे. आणि ती जी महत्वाची खाती आहेत त्यातलं जे सर्वात महत्वाचं आहे ते गृह खातं, त्यानंतर नगरविकास, महसूल, गृहनिर्माण, ऊर्जा पाटबंधारे, जलसंपदा, कृषी, अशी जी काही महत्वाची खाती आहेत ती साधारणपणे कोणाकडे जाणार आहेत या विषयात आज आपण बोलणार आहोत. आणि ती खाती कोणाकडे जातील, त्याच्यानंतर त्या खाते वाटपानंतर ती कुठल्या मंत्र्याकडे तो पोर्टफोलिओ जातोय हे बघणं देखील तितकंच रंजक आणि तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. जवळपास आता हे निश्चित झालेलं आहे की गृह खातं हे स्वतः भाजप आपल्याकडेच ठेवील आणि ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहील. त्याचप्रमाणे सामान्य प्रशासन, म्हणजे ज्याला जीईडी म्हटलं जातं, ते खातं कोणाकडे जात आहे का ते देखील देवेंद्र फडणवीस स्वतःकडे ठेवत आहेत का ते त्यांचा अत्यंत विश्वासू ज्यांना म्हटलं जातं त्या गिरीश महाजनांकडे देत आहेत, हे बघणं देखील अत्यंत इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्याचबरोबरीने महसूल हे खातं असं म्हटलं जात आहे की ते शिवसेनेने मागितलेलं आहे. कॉम्प्रोमाइज मध्ये नगरविकासच्या जोडीने महसूल हे खातं देखील शिवसेनेकडे दिलं जात आहे का हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. आणि जर का ते दिलं गेलं नाही, ते भाजपने स्वतःकडेच ठेवलं, तर त्याच्यावरती राधाकृष्ण विखे पाटील यांचीच वर्णी लागते का हे बघणं देखील आपल्याला इंटरेस्टिंग आणि ते औत्सुक्याचं ठरणार आहे. ऊर्जा पाटबंधारे हे खातं भाजप स्वतःकडे ठेवील असं म्हटलं जाते. तिथे कदाचित चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेच ते खातं पुन्हा दिलं जाईल अशी एकंदरीत कुणकुण आहे म्हणायला हरकत नाही. मगाशी मी म्हटलंय त्याप्रमाणे ग्रामविकास हे खातं देखील महत्वाचं आहे. ते ग्रामविकास हे खातं कोणाकडे जात आहे, ते पंकजाताईंकडे जात आहे का हे याच्यावरती आपलं लक्ष असणार आहे. सार्वजनिक बांधकाम जे खातं मागच्या मंत्रिमंडळामध्ये भाजपकडे होतं, सार्वजनिक बांधकाम उपक्रम वगळून ते खातं पुन्हा एकदा भाजप स्वतःकडे ठेवतंय का MSRDCच्या बरोबरीने ते खातं क्लब करून ते एकाच मंत्र्याकडे जाणार आहे. मग ते कोणाकडे जात आहे, शिवसेनेकडे जाईल का ते भाजप स्वतःकडे ठेवील, आणि तर का ते स्वतःकडे ठेवलं तर ते कोणाकडे जाईल हे बघणं देखील इंटरेस्टिंग ठरणार आहे. बंदर विकास आणि पर्यटन असं म्हटलं जात आहे की पर्यटन आणि बंदर विकास हे कोकणावरती जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करून ते नितेश राणे यांच्याकडे देण्यात येईल असं म्हटलं जात आहे. खरं किती खोटं किती हे आपल्याला 2 दिवसात कळणार असेल, पण असं म्हटलं जात आहे की बंदर आणि पर्यटन म्हणजे बंदर विकास आणि पर्यटन हे खातं नितेश राणे यांच्याकडे देण्यात येईल. ते बघू आपण काय होतंय ते. उत्पादन शुल्क हे खातं राष्ट्रवादींनी देखील मागितलेलं आहे, उद्योग देखील त्यांनी मागितलेलं आहे. पण उत्पादन शुल्क जर काही राष्ट्रवादीकडे न जाता भारतीय जनता पक्षाने स्वतःकडेच ठेवलं तर असं म्हटलं जात आहे की ते गणेश नाईक यांच्याकडे देण्यात येईल. काय होतंय ते आपल्याला 2 दिवसात कळेल. एकनाथ शिंदे यांच्याकडे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे नगरविकास खातं हे एकनाथ शिंदे यांनी पहिल्या दिवसापासून मागितलं होतं. तर नगरविकास खातं हे
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी म्हणजे प्रामुख्याने एकनाथ शिंदे यांच्यासाठीच सोडायचं नक्की झालेलं आहे। हे आज मी शिवसेनेच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या दोन्ही पक्षांच्या एका महत्वाच्या नेत्यांशी बोललोय। त्यांनी मला असं सांगितलं की नगरविकास हे खातं जवळपास आता निश्चित झालेलं आहे की ते शिवसेना शिंदे गटासाठीच सोडलं जाईल, त्यामुळे ते एकनाथ शिंदे स्वतःकडेच ठेवतील। पण त्याच जोडीने भारतीय जनता पक्षाचा नेता मी ज्याच्याशी बोललो ते मला असं म्हणाले की गृहनिर्माण हे खातं देखील शिवसेना मागते आणि कदाचित जर महसूल हे त्यांना सोडलं गेलं नाही तर गृहनिर्माण हे खातं देखील शिवसेनेला सोडलं जाईल। आणि मला स्वतःला असं वाटतंय की जर का नगरविकास हे खातं एकनाथ शिंदे यांनी स्वतःकडेच ठेवलं तर मला स्वतःचं असं गेसिंग आहे की गृहनिर्माण हे खातं एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे, अत्यंत निष्ठावान ज्यांना म्हटलं जातं आणि जे ठाणे जिल्ह्यातनंच येतात त्या प्रताप सरनाईक यांच्याकडे गृहनिर्माण खातं दिलं जाईल अशी माझी माहिती आहे, असं मला स्वतःला वाटतंय। एमएसआरडीसी हे खातं कोणाकडे जातंय? जर उद्योग खातं शिवसेनेकडे न राहता ते राष्ट्रवादीकडेच दिलं गेलं तर असं म्हटलं जातंय की एमएसआरडीसी हे खातं उदय सामंत यांच्याकडे देण्यात येईल आणि जर का उद्योग खातं शिवसेनेने ठेवलं तर मग कदाचित ते पुन्हा एकदा उदय सामंत यांच्याकडेच उद्योग खातं देखील राहील। राहिला प्रश्न राष्ट्रवादी अजित पवार गटाचा। अजितदादांनी देखील अर्थ आणि नियोजन हे खातं स्वतःकडेच राहावं याच्यासाठी आग्रह धरला होता आणि तो त्यांचा आग्रह मान्य करण्यात आलेला आहे। खाते वाटप जेव्हा होईल तेव्हा ते आपल्याला कळणारच आहे, पण आतापर्यंत तरी असं म्हटलं जात आहे की अर्थ आणि नियोजन हे खातं अजितदादा स्वतःकडे ठेवण्यात यशस्वी होतील। त्याच जोडीने अल्पसंख्याक अर्थातच ते हसन मुश्रीफ यांच्याकडे जायला काहीच हरकत नाही, ते त्यांच्याकडे जाईल। कृषी खातं हे धनंजय मुंडे यांच्याकडे जाईल अशी एकंदरीत हालचाली आहेत। जर कृषी हे खातं राष्ट्रवादीकडे आलं तर ते धनंजय मुंडे यांच्याकडे जाईल। धनंजय मुंडे यांच्या जोडीनेच जर का ग्रामविकास हे खातं भाजपकडे न राहता राष्ट्रवादीकडे आलं तर मात्र ग्रामविकास हे खातं देखील धनंजय मुंडे यांच्याकडे जाण्याची शक्यता अधिक आहे। मी मगाशी जे म्हटलंय त्याप्रमाणे उद्योग खातं आणि महसूल खातं हे कोणाकडे राहील याच्यावरती ते कुठल्या मंत्र्याकडे जाईल हे ठरणार आहे। त्याच जोडीने आणखीन दोन महत्वाची खाती आहेत आणि ती म्हणजे अन्न, नागरी पुरवठा आणि पुनर्वसन। ही महत्वाची याच्यासाठी आहेत की अनेक वेळा पुनर्वसनाचे जे प्रकल्प असतात आणि अन्न व नागरी पुरवठ्याच्या मधनं जे सामान्य लोकांपर्यंत घराघरात पोहोचता येतं ते खातं भाजप स्वतःकडे ठेवील असं म्हटलं जात आहे। अन्न व नागरी पुरवठा जर का आणि शालेय शिक्षण, मी मगाशी म्हणायला विसरलो, अन्न व नागरी पुरवठा आणि पुनर्वसन त्या जोडीने शालेय शिक्षण ही खाती जर का भाजप स्वतःकडे ठेवायला यशस्वी झाला म्हणण्यापेक्षा ती जर का त्यांनी स्वतःकडे ठेवली तर आशिष शेलार यांच्याकडे शालेय शिक्षण याच्या जोडीनेच अन्न नागरी पुरवठा देण्यात येईल असं माझी जी माहिती आहे त्या माहितीनुसार मला जे कळलंय ते मी तुम्हाला सांगतोय की कदाचित अन्न नागरी पुरवठा, पुनर्वसन आणि शालेय शिक्षण याच्यापैकी एक आशिष शेलार यांना देण्यात येईल। याचं कारण असं आहे, याच्यापैकी एक म्हणण्याचं, तब्बल 20 आमदारांनी भाजपमधनं मंत्रिमंडळाची शपथ घेतलेली आहे, त्यातले 16 हे कॅबिनेट मंत्री आहेत तर 3 हे राज्यमंत्री आहेत। 20 जणांनी शपथ घेतली म्हणण्यापेक्षा 19 जणांनी शपथ घेतली। एक पोर्टफोलिओ किंवा एक बर्थ त्यांनी तो अजून रिकामा ठेवलाय। तो म्हटलं जात आहे असं मी जे मागच्या व्हिडिओतही म्हटलं होतं, अनेक राजकीय विश्लेषक देखील हे म्हणतात की नवीन येणारा कोण एखादा व्हिडिओ आहे का, नवीन येणारा एखादा पक्ष आहे का, त्यासाठीच ठेवण्यात आलेला आहे का की नाराजांची समजूत घालण्यासाठी पुन्हा एकदा एखाद्या मंत्र्याची तिथे म्हणजे त्या बर्थवरती त्याचं पुनर्वसन केलं जाणार आहे। येणारा काळ आपल्याला ते सांगेलच, पण मी जे म्हटलंय ते ही जी नावं मी मगाशी घेतली त्या जोडीलाच शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे आणि जयकुमार रावल ही अत्यंत महत्वाची नावं आहेत। त्यांना कुठलं खातं दिलं जातंय हे बघणं अतिशय रंजक ठरणार आहे। राष्ट्रवादीमध्ये देखील माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ यांना कुठलं खातं दिलं जातंय हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। कदाचित नरहरी झिरवाळ यांच्याकडे आदिवासी विकास हे खातं दिलं जाऊ शकतं। काय होईल ते आपल्याला या 2 दिवसात कळेलच। शिवसेनेचे देखील
काही नावं जी महत्वाची आहेत त्यांच्याकडे कुठलं खातं जात आहे? गुलाबराव पाटील यांच्याकडे मुळातच शिवसेनेला कुठली खाती मिळतात त्याच्यावरती गुलाबराव पाटलांकडे कुठलं खातं जाईल हे आपल्याला कळेल, हे आपल्याला बघण्यात जास्त इंटरेस्ट असेल. त्याच जोडीने शंभूराज देसाई, भरत गोगावले आणि संजय शिरसाट यांच्याकडे कुठली खाती दिली जातात? याचं कारण असं आहे, भरत गोगावले यांनी रायगडचं पालकमंत्रीपद देखील मागितलेलं आहे. त्यामुळे त्यांना खातं कुठलं दिलं जातं का त्यांना एखादं दुय्यम दर्जाचं खातं देऊन पालकमंत्री केलं जातं हे बघणं देखील आपल्याला जास्त इंटरेस्टिंग ठरणार आहे. संजय शिरसाट यांच्याकडे कुठलं खातं दिलं जाईल का त्यांना परिवहन दिलं जातंय हे आपण बघू. राज्यमंत्री म्हणून योगेश कदम यांनी देखील शपथ घेतलेली आहे. त्यांच्याकडे भारतीय जनता पक्षाचा कॅबिनेट मिनिस्टर जो असेल तो किंवा राष्ट्रवादी गटाचा जो कॅबिनेट मिनिस्टर असेल त्यातल्या कुठल्या खात्याचं राज्यमंत्रीपद योगेश कदम यांना दिलं जातंय ते बघणं अत्यंत रंजक ठरणार आहे. याचं कारण असं, योगेश कदम हे देखील कोकणात येतात. कोकणाचा पर्यटन, कोकणाचा विकास यासाठी त्यांना कुठलं खातं दिलं जातंय याच्याकडे आपलं लक्ष असेल. मी मगाशी जे म्हटलंय त्याप्रमाणे गृहनिर्माण आणि नगरविकास या खात्यावरती शिवसेना एकनाथ शिंदे गट हा अत्यंत आग्रही आहे आणि त्याचं कारण हे आहे, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, MMRDA रिजन मध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाची, जी मी नेहमी माझ्या प्रत्येक व्हिडिओत म्हणतो, आणि ती मुंबई महानगरपालिका हे प्रामुख्याने शिवसेना उभाठा गटाची त्याच्यावरती गेली 25-30 वर्ष निरंकुश सत्ता होती. अर्थात काही काळ भाजप त्यांच्याबरोबर मित्रपक्ष म्हणून भागीदारीत देखील होता, ते नाकारून चालणार देखील नाही. पण जे मी म्हणतो ते 56,000 कोटी ज्या मुंबई महापालिकेचं बजेट आहे ती महापालिका ताब्यात घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसलेली आहे. त्या महापालिकेच्या जोडीनेच ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, मीरा भाईंदर, भिवंडी, पनवेल, उल्हासनगर आणि नवी मुंबई, अर्थात नवी मुंबईमध्ये आता पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळाल्याने गणेश नाईक जे तिकडचे अनभिषिक्त सम्राट समजले जातात त्यांचं पारडा अत्यंत जड झालेलं आहे. त्यामुळे भाजपला त्या तिथे यश मिळवण्यात मला वाटत नाही जास्त काही अडचण येईल. पण ही जी MMRDA रिजन मधल्या ज्या महानगरपालिका आहेत त्यांच्यावरती वर्चस्व मिळवण्यासाठी नगरविकास खातं आणि गृहनिर्माण खातं ही दोन्ही खाती शिवसेना स्वतःकडे ठेवील. आणि अर्थातच जे मी मगाशी नाव घेतलेलं आहे गृहनिर्माण खात्याचा मंत्री कोण असेल ते, माझी जी माहिती आहे ती प्रताप सरनाईक यांच्याबद्दलची, ते जर का खरं झालं तर MMRDA रिजन मध्ये शिवसेना शिंदे गटाचं वर्चस्व निश्चितपणे राहणार आहे. येणारा काळ आपल्याला ते सिद्ध करून दाखवेलच. त्याच जोडीने स्थानिक स्वराज्य संस्था जिथे नगर परिषदा, ग्रामपंचायता, म्हणजे ग्रामपंचायती, नगर परिषदा आणि जिल्हा परिषदा यांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, त्यासाठी ग्रामविकास खातं, कृषी खातं ही दोन खाती अत्यंत महत्वाची ठरतात. याचं कारण असं आहे, ग्रामविकास खातं आणि कृषी खात्यातनं प्रामुख्याने MMRDA रिजन किंवा शहरी भाग सोडून जो भाग आहे त्या भागातल्या अत्यंत तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचता येतं. आणि त्यामुळे ग्रामविकास खातं आणि मी म्हटलंय ते मगाचं खातं, या दोन्ही खात्यांवरती भारतीय जनता पक्षाची नजर असणार आहे. आज किंवा उद्या खाते वाटप होईल. खाते वाटप झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा याच विषयावरती, पण मंत्री कोण कोण आले त्या संदर्भातला व्हिडिओ बनवणार आहोत. आजचा व्हिडिओ हा मी केवळ याच, मला जी माहिती भारतीय जनता पक्षाचे ज्या नेत्यांशी मी आज सकाळी बोललो आणि शिवसेना शिंदे गटाच्या त्यांच्याकडनं जी मिळाली होती ती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी. अर्थात ही स्पेक्युलेशन्स आहेत, हे त्यांनी सांगितलेली गणितं आहेत. तुम्हाला माहिती आहे भारतीय जनता पक्ष हा धक्कातंत्र देण्यामध्ये किती माहीर आहे ते, त्यामुळे त्यांनी जे सांगितलेलं असतं हे त्याचं आकलन होतं, त्यांना जे माहिती होतं त्याबद्दल ते बोलले होते. त्यामुळे खरं खोटं हे
जेव्हा खातं वाटप जेव्हा जाहीर होईल तेव्हाच आपल्याला कळणार आहे. तोपर्यंत आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. ऑफिशियल अजय निकते हे युट्यूब चॅनल शेअर करायला, लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येत जातील. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.